तर आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यासाठी काँग्रेसकडे पैसे नाहीत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दावा केलाय। आमदारांवर आमचा विश्वास असल्याचं थोरातांनी म्हटलं। दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीची मागणी ही विरोधकांनी देखील केली होती आणि विरोधकच त्याला उपस्थित नव्हते, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। नाही अशी आमची मागणी नव्हती, ही वस्तुस्थिती आहे। परंतु ठीक आहे, पण आम्हाला आगंतुक जाऊन बसणं ज्यावेळेस आम्हाला बाकीचे माहिती नाही त्यांनी त्या बाबतीत विश्वासात घेऊन त्यावेळेसच चर्चा करायला पाहिजे होती विरोधी पक्षाशी। तर शेवटचे दोन प्रश्न, पुरवणी मागण्यांच्या विषयांवर आज चर्चा केली जाणार आहे, खूप खर्च सरकारतर्फे केला जात आहे असं तुमचं म्हणणं आहे। निवडणूक डोळ्यापुढे ठेवली, मताचं राजकारण चाललेलं आहे आणि त्यासाठी पाहिजे तशा पद्धतीनं या मागण्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न चाललाय बहुमताच्या जोरावर। वस्तुस्थिती म्हणजे अर्थव्यवस्था तशी आहे का, तुम्ही खर्च कसा करणार, ते दिलं ते निधी मिळणार का, या बाबतीत आता ते म्हणतात 2 महिने हाताशी आहे, पाहिजे तसा गोंधळ घालू एवढंच धोरण सरकारचं आहे। हे अत्यंत जे अर्थकारण चाललेलं आहे आणि त्याच्यातून मतं मिळवण्याचा प्रयत्न चाललाय, हा महाराष्ट्राच्या हिताचा नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झाला नाहीये, अगदी काही शेवटचे महिने आहेत त्या सरकारसाठी उरलेले, लवकरात लवकर होईल असं म्हटलं जात आहे, परंतु कधी एक तारीख निश्चित केली जात नाहीये। खरं आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार 2 महिन्याकरता का होईना केला तर आम्हाला आनंद आहे। आमचे बरेच मित्र आहेत की डोळे लावून बसलेले आहेत, त्यांना संधी तरी मिळेल, ते कमीत कमी गाडीतून फिरतील तरी त्या मंत्र्याच्या माझे मंत्री हा शब्द तरी त्यांच्याकरता कायमचा राहील। शेवटचा प्रश्न, हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेला आहे, 2 दिवस उरले आहेत परिषदेच्या निवडणुकीसाठी, काँग्रेसकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे? काँग्रेस आमची तशी तयारी नाही, आमच्याजवळ एवढे पैसे नाही का मोठमोठ्या हॉटेलमध्ये माणसं ठेवावं, आमचा विश्वास आमच्या सदस्यांवर आहे। निश्चितच जर आपण पाहिलं तर मग अनेक विषयांवर, राजकीय विषयांवर बाळासाहेब थोरात यांनी आपल्यासोबत चर्चा केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरे सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।